नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आत्मचिंतन. कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता, त्यामुळे लोक तुमच्यापासून दुरावतात. पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते. आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत, कुटुंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ, अगदी तुमच्यासारखी. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते, ज्याला लोक फॅशन समजतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो. घागरभर सुखाला विसरून जातो. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात. खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. रोजचा उगवणारा नवा दिवस हा आपल्या मनाप्रमाणे रोजच उगवेल असे नाही, मात्र उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसात आपल्या मनासारखं काही ना काही निश्चितच उगवलेलं असेल. एखादे वेळेस आपण स्वतः जरी आनंद निर्माण करू शकलो नाही तरी हरकत नाही, मात्र दुसऱ्यांच्या आनंदात अगदी मनापासून हसतमुखाने सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा. तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होईल. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहावं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात निघून जावं. आयुष्यात काहीही असो, स्वकर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याची किंमत स्वतःलाही राहील आणि इतरांनाही. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभा राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. आपल्या मागे प्रामाणिक राहणारी लोक फार कमी असतात, पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपली असतात. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत, आपल्यानी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. डोळे आणि भावनिक स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात. अट एकच, समोरच्याला ते समजून घेण्याच्या भावना असल्या पाहिजेत. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते, ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडवा देणार आहेत. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. शांततापूर्व आयुष्याचे 2 नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोचू द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. हे जीवन खूप सुंदर आहे, तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. शेवटी येतानाही आपण काही घेऊन येत नाही
आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.